नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वड्या करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली होती, ती स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। त्यासोबत इथे मी ओवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, आलं आणि लसूणचं वाटप केलेलं आहे, हळद आणि गरम मसाला, आणि त्यासोबतच आपण तीळ सुद्धा घेणार आहोत। हे सगळं साहित्य तुम्हाला कोथिंबीरला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे। कोथिंबीरला पाणी सुटलेलं आहे थोडंसं। त्यासोबतच आता मी इथे चण्याचं पीठ टाकून घेणार आहे। आणि तांदळाचं पीठ, हेही आपण कोथिंबीरला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थितपणे पीठ मळून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घेऊन आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता मी याचे रोल तयार करून घेणार आहे। बघू शकता, इथे मी 3 रोल तयार करून घेतलेले आहे। त्यासोबतच इथे मी मोठी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर थोडंसं तेल ओतून तीळ टाकून घेणार आहे, आणि हे रोल आहे याला आपण तीळ लावून घेणार आहोत व्यवस्थितपणे। अशा प्रकारे बाकीच्या रोलला पण आपण अशा प्रकारे लावून घेणार आहे। त्यासोबतच मी इथे चाळण घेतलेली आहे, ते तेल लावून आपल्याला हे रोल यामध्ये ठेवून घेऊयात। रोल लांब लांबच ठेवायचे आहे, चिटकून ठेवायचे नाहीये। त्याचप्रमाणे बाजूला पाणी पण तापत ठेवलेले होते। आपलं पाणी गरम झालेलं आहे, ही चाळण मी यावर ठेवणार आहे। झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत। रोल आपले छानपैकी तयार झालेले आहे, कलर चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। गार झालेले आहेत, आता आपण ते कापून घेणार आहोत। या प्रकारे मी कट करून घेतलेले आहे, अजिबात याचे तुकडे झालेले नाहीये। या प्रकारे आपले व्यवस्थित कोथिंबीरच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण या तळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेले होते, टाकून घेऊयात। छानपैकी आपल्या कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे बाकीच्या पण मी तळून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहे, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे ह्या वड्या। तर तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा। भेटूया